आताची सर्वात मोठी बातमी, विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असूनही या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. विमान उतरताना विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजित पवार यांचे आज बारामतीत 4 ठिकाणी नियोजित सभा होत्या. यासाठीच ते मुंबईहून बारामती येथे येत होते. प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवार यांच्यासह एकूण 6 जण प्रवास करत होते. त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अजित पवारांसह इतर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले. प्राथमिक माहितीनुसार विमान उतरत असताना ते धावपट्टीवरून घसरून बाजूला गेले. आज अजित पवार यांच्या बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमासाठीच ते मुंबईहून बारामतीत दाखल झाले होते. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशामक दलाच्या गाड्या, पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळे हा प्रकार घडला, याचा तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. अधिकृत माहिती आणि पुढील अपडेटची प्रतीक्षा करण्यात येत आहे.